नमस्कार. शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. शरयूज किचनमध्ये आज आपण जो एकदम आपल्या बालपणीचा विस्मृतीत गेलेला पदार्थ बघायचा ते म्हणजे टोमॅटो ऑमलेट. शाळेतनं आल्यावर लागलेली भूक आणि आईनं करून दिलेलं गरम गरम टोमॅटो ऑमलेट म्हणजे पर्वणी. तर चला आता आपण टोमॅटो ऑमलेट बनवूया. सगळ्यात प्रथम आपण टोमॅटो घ्यायचा आहे. निम्मा टोमॅटो मिक्सरला लावायचा आहे, निम्मा पुन्हा वापरायचा आहे. त्यामध्ये मिरची, आलं आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. सगळ्यात प्रथम एका बाउलमध्ये डाळीचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालायचं आहे. ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि आपली कोथिंबीर घालायची. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मिरची सुद्धा तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार वापरा. आणि किंचित सोडा घालायचा आहे, खायचा सोडा घालायचा आहे, किंचित, अगदी 1 चिमटभर. आता आपण हे तयार करून ठेवलेलं जे मिश्रण आहे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे ते आता त्यामध्ये घालतोय. त्याचबरोबर एकसारखं हलवून घेऊन लागेल तसं पाणी घालतोय. साधारण इतपत असं पातळ करायचं. फार पातळ नाही, फार घट्ट नाही. आपल्याला तव्यावर पसरता येईल इतपत पातळ करायचं. आता एक नॉनस्टिकचा पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला टोमॅटो ऑमलेट घालायचं. फार पातळ नाही घालायचं, थोडंसं जाडसरच घालायचं. आणि वरून थोडंसं तेल सोडून किंवा तूप सोडून तुम्ही ते भाजून घ्यायचं. तुपानं खूप छान टेस्ट येते. आणि नंतर हे झाकून ठेवायचं. ह्याप्रमाणे एका बाजूने भाजून घेऊया आणि दुसरी बाजू थोडीशी स्लाइटली भाजायची, कारण ती आपली ऑलरेडी शिजलेली आहे. तरीसुद्धा थोडीशी भाजून घेऊया आणि आपण टोमॅटो सॉस बरोबर सर्व करूया.